पुणे शहराची लोकसंख्या 1 कोटीच्या वर आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं 23 गावांचा समावेश झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ 519 चौरस किलोमीटर झाले असून त्यात गेल्या 2 दशकांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. विशेषतः गेल्या 5 वर्षांमध्ये पुण्यामध्ये साधारण 20 लाख वाहनांची वाढ झालेली आहे. सन 2018 मध्ये पुण्याची वाहन संख्या 52 लाख होती. ती सन 2024 मध्ये 72 लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये दररोज 1300 नवीन वाहनांची भर पडत असून ती वाहने शहरातील रस्त्यांवर धावताना दिसतात. वाहनांच्या प्रमाणात रस्त्यांमध्ये वाढ होत नसल्यानं पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस खूप अधिक जटिल आणि गंभीर होत आहे. या समस्यांचे सर्वात मोठे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्याला नसणारे रिंग रोड. मुंबई बेंगलोर बायपास हायवेचा काही अंशी वापर सध्या रिंग रोड म्हणून होतो. हा हायवे सध्या जरी बायपास म्हणून असला तरी तो सोलापूर, सासवड, सातारा, मुंबईकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी पार्शियल रिंग रोड म्हणून वापरला जातो. यामध्ये पुण्याचा ग्रोथ मॅप गुगल शीटवरती पाहिला असता गेल्या 30 वर्षांमध्ये नरे, धायरी, नांदेड सिटी, उत्तमनगर, भूगाव, पिरंगुट, सूस, बाणेर, म्हाळुंगे, हिंजवडी आणि किवळे या भागांमध्ये साधारणतः 10 लाखांपेक्षा जास्त नागरिक वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे या दक्षिण भागामध्ये IT पार्क, विशेषतः हिंजवडीसह अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था झालेल्या आहेत. मुंबई बेंगलोर बायपासला उत्तरेकडून दक्षिणेकडे साधारण 2 ते 3 लाख लोक हायवेचा वापर करतात. या रस्त्यावर मागील 3 वर्षात 100च्या वर अपघात झाले असून त्यामध्ये 68 लोकांनी जीव गमावलेला आहे आणि 54 लोक गंभीर जखमी झाले आहेत. प्रलंबित सर्व्हिस रोड यामध्ये दरी पुलापासून मुळा नदीवरील पुलापर्यंत एकूण 27.9 किलोमीटर रस्ता असून पुणे महानगरपालिकेकडून 12 मीटर रुंदीचा बाह्य सर्व्हिस रोड झाल्यास मुख्य रस्त्यावरील अपघात कमी होऊन वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. बायपास रस्त्यास उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी सध्या भूमकर अंडरपास, नरे, नवले ब्रिज, वडगाव पूल, वारजेला 2 अंडरपास, चांदणी चौक, सूस ब्रिज, ननावरे अंडरपास आणि राधा अर्थात सदानंद ब्रिज हे पर्याय आहेत. यामध्ये चांदणी चौक हा उत्तम पर्याय आहे. वडगाव ब्रिज आणि वारजे चौकामध्ये अंडरपास इथे वाहतूक कोंडी कमी असण्याची पुणे महानगरपालिका निगडीत इतर कारणे आहेत. त्यामुळे इतर 4 ठिकाणी तातडीच्या आणि कमी वेळात होणाऱ्या उपाययोजना केल्यास त्या ठिकाणच्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वर्षांकरिता चालणारा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये भूमकर आणि ननावरे अंडरपास शेजारी प्री कास्ट बॉक्स पद्धतीचा, म्हणजेच यासाठी कमीत कमी वेळ वाहतूक थांबवावी लागते, अंडरपास केल्यास उपलब्ध होणाऱ्या व्हील किंवा जोड अंडरपासची एकेरी किंवा रोटरी पद्धतीचा वापर करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही पर्याय उपलब्ध होईल. 2. नवले ब्रिज. नवले पूल हा साताऱ्याकडून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठी मुख्य प्रवेशद्वार आहे. आज नवले पूल हा वाहतुकीची कोंडी आणि अपघात घडवणारा चौक असा बदनाम झालेला आहे. 5 दिशेने येणारी वाहने, अरेखित अनियोजित लेन्स, महत्वाच्या वळणांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे अशा समस्यांमुळे या चौकाची ही अवस्था आहे. या सर्व समस्या दूर करून हा चौक वाहतुकीसाठी सुकर करण्याकरता आम्ही सर्वसमावेशक उपाय सुचवत आहोत. हा चौक सिग्नल फ्री करण्याकरता आम्ही रोटरी प्रणाली सुचवत आहोत. नरे ते कात्रज या वाहनांसाठी सिंहगड रोडवरील फ्लायओव्हर खालून एक यू-टर्न, तसंच पुणे ते नरे जाणाऱ्या वाहनांकरता एक यू-टर्न ब्रिज सुचवत आहोत. सिग्नल फ्री जंक्शनमुळे वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल, तसंच अपघातांचे प्रमाण कमी होईल. 3. सूस ब्रिज.
या ठिकाणी सूस रोडवरून हायवेला जोडणारा जोड रस्ता आणि प्रलंबित सर्व्हिस रोड झाल्यास वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. 4. राधा हॉटेल. बाणेर रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48ला राधा चौक इथे मिळतो. हा चौक मुख्यत्वे मुंबईला जाणाऱ्या वाहनांकरता प्रमुख रस्ता आहे. तसंच हिंजवडी स्थित IT कंपन्या आणि पुणे शहर यांच्यातील हा चौक एक महत्त्वाचा दुवा आहे. अलीकडच्या काळातील पश्चिम पुण्याच्या वेगवान विकासामुळे या चौकावर प्रचंड ताण पडत आहे. पुणेकरांसाठी या चौकातील वाहतुकीची कोंडी ही एक वेदनादायक बाब बनली आहे. या चौकातील वाहतुकीची समस्या दूर करण्याकरिता सिग्नल विरहित रहदारी करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवत आहोत. सिग्नल विरहित चौक करण्याकरिता उजवीकडील वळणे काढून जंक्शनच्या दोन्ही बाजूंना दुहेरी रोटरी रहदारी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत. त्याकरिता पुण्याच्या बाजूकडील महानगरपालिकेच्या जागेतून एकेरी रस्ता तसंच क्रीडा संचालनालयाच्या मालकीच्या ऑर्किड हॉटेलच्या समोरच्या जागेतून एकेरी रस्ता करण्याचा प्रस्ताव करत आहोत. सिग्नल आणि पर्यायांनी थांबे दूर केल्यानं या चौकाची कार्यक्षमता वाढून रहदारी सुरळीत होईल. वरील नमूद ठिकाणांव्यतिरिक्त आणखीन काही उपाययोजना सुचविता येतील. बाणेर रस्त्याला बालेवाडी औंध रस्ता हा सक्षम पर्याय असूनही औंध बालेवाडीकडून मुंबईकडे जाण्यासाठी सर्वांना राधा हॉटेल पुलाकडून जावे लागत असल्यानं औंध बालेवाडी या सक्षम रस्त्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. बालेवाडी स्टेडियम समोर बालेवाडीकडून मुंबईला जाण्यासाठी उड्डाणपूल झाल्यास हा रस्ता बाणेर रस्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध होईल. पुणे पोलीस, NHAI, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित सर्वेक्षण आणि अभ्यास करून आपल्यासमोर हा प्रस्ताव सादर केलेला आहे.